आज पुण्यामध्ये प्रचंड राजकीय गोंधळ बघायला मिळाला आणि खरं तर इनोलाही लाजवेल इतक्या पटापटा लोक पक्ष बदलत होते. पण या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटण्याच्या मार्गावर आहे. बघा, महापालिका निवडणुका जाहीर झाल्या. आता अर्ज भरायचे अगदी काही तास उरलेत. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पण अजूनही सत्ताधारी आणि विरोधक यांचा जागा वाटपांचा फॉर्म्युला फिक्स होताना दिसत नाहीये. आणि आज अतिशय नाट्यपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या पुण्यामध्ये बघायला मिळाल्या. महापालिका निवडणूक जाहीर होताच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेची युती होईल असं जाहीर केलं होतं. पण अजूनपर्यंत तरी भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. गंमत म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करून सुद्धा हा मुद्दा सोडवायचा प्रयत्न केला, पण तो सुटला नाही. इतकंच नाही तर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज भेटीला गेले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे किरण साळी, अजय भोसले यांच्यासारखे स्थानिक नेते सुद्धा होते. आणि म्हणूनच या घडामोडीकडे जरा गांभीर्याने बघायला हवं. लक्षात घ्या, भाजप ठाम, शिवसेनेला खाम. जागांचं वाटप सुरू करताच भाजपने अतिशय ताठर भूमिका घेतली आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. हे बघा, भाजपने या निवडणुकीच्या आधी इतकं इन्कमिंग केलंय आणि ते इतकं स्ट्रॉंग आहे की त्यांना स्वतःचे 4 आणि आयात केलेले 4 असे 8 जण सुद्धा प्रभागात उभं करता येतील आणि ते सगळे जिंकू सुद्धा शकतील. त्यामुळे त्यांनी जेमतेम 15 जागा शिंदेच्या शिवसेनेला देण्याची तयारी दाखवली. खरं तर महायुती म्हणत शिंदेच्या शिवसेनेचं एक प्रकारे पुण्यामधलं पंख कापण्याचा हा प्रकार होता. उदय सामंतांनी त्यासाठी मध्यस्थी तर केली, मात्र त्यांना सुद्धा गोडीमध्ये कात्रजचा घाट दाखवण्यात आला. मात्र गयावया करून हा आकडा भाजपने 15 वरून 16 वरती नेला, पण शिवसेना 25 वरती ठाम राहिली. खरं तर 165 उमेदवारी देणार आहेत, 165 एकूण जागा आहेत आणि त्याच्यामध्ये जर 25 जागा जरी म्हटल्या तरी 7% सुद्धा या जागा नाहीत. त्यामुळे भाजपला काय द्यायचं आहे हे आता स्पष्ट आहे. आता दादांची युती नेमकी काय आहे समजून घ्या. या संपूर्ण निवडणुकीमध्ये सुरुवातीला असं चित्र तयार करण्यात आलं की भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना हे एकत्र लढतील आणि अजित पवार वेगळे लढतील. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा स्वार्थ होता, कारण लोकांना जर भाजपला मतदान करायचं नसेल, शिंदेना मतदान करायचं नसेल, तर त्यांना सेकंड चांगला पर्याय, दुसरा ताकदवान पर्याय म्हणून अजित पवारांचे उमेदवार देण्यात आले, जेणेकरून ही सगळी जी निवडणूक आहे ही नुरा कुस्तीसारखी होईल आणि बहुतांश जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळतील. निवडणूक झाल्यानंतर हे सगळे एकत्र येतील. पण आता दादा वेगळे लढतायत आणि त्यांच्याकडे सुद्धा पाहिजे तेवढी माणसं नाहीत. अशावेळी शिंदेची माणसं त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेलेत. असं झालं तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. कार्यकर्त्यांना लढायला मिळेल आणि आम्ही तुम्हाला संधी दिली असं नेत्यांना म्हणता येईल. आता भाजपने एक इंटरेस्टिंग खेळी केली आणि ती यशस्वी सुद्धा झाली आहे. या सगळ्यामधली खेळी लक्षात घ्या, त्यांनी यादी जाहीर केली नाही. ज्यांना एबी फॉर्म देणार आहेत त्यांना त्यांनी डायरेक्ट फोन केले. त्यामुळे आपोआप गोंधळ निर्माण झाला. एक नावं दिवसभरामध्ये फुटत होती. त्यामुळे कोणाचं तिकीट कापलं, शिंदेना किती जागा सोडल्या हे कोणालाच कळत नव्हतं. गोंधळ वाढत राहिला. भाजपकडून दणादण फॉर्म वाटले गेले आणि शेवटी शिंदेच्या लोकांनी दादांकडे धाव घेतली. पुण्यामध्ये आत्ताच्या घडीला भाजप स्ट्रॉंग आहे हे मान्य करावं लागेल. तिकडे अजित पवार आणि शिंदे एकत्र आले तरी त्यांच्यासाठी लढाई अजिबात सोपी नसेल. काँग्रेस आणि उर्वरित पक्षांकडे सुद्धा आत्ताच्या घडीला विनिंग मेरिट असलेले कॅन्डिडेट फार कमी आहेत. अशावेळी त्यांना कंबर कसावी लागणार आहे. निम्मी लढाई ही योग्य व्यक्तीला उमेदवारी देण्यामध्ये असते. भाजपने आज एकूण 60 जणांचे अर्ज दाखल केलेले आहेत. 60 जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेला आपली भाजपसोबत युती आहे की नाही हेच अजून समजत नाहीये. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया काही वेळात मी चॅनलवरती दाखवते, त्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की नेमका गोंधळ काय. त्यामुळे आता पुढे काय होणार हे सुद्धा बघावं लागेल. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप समोर त्यांचा निभाव लागणार का. बरं, शिंदेच्या शिवसेनेचं हे दबाव तंत्रच होतं अजित पवारांकडे जाणं आणि त्यांना भाजपसोबतच लढायचं आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जर एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकते. ते पाऊल भाजप शिंदेच्या शिवसेनेसाठी टाकणार का, स्वतःच्या काही जागा त्यांना देणार का. आणि जर त्या द्यायच्याच नव्हत्या तर इतके दिवस चाललेली चर्चा ही फक्त वरवरची होती आणि मनामध्ये वेगळं होतं असं काही आहे का, असे अनेक प्रश्न आता निर्माण होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, पुण्यामध्ये नेमकं कोण जिंकू शकेल, या सगळ्यामध्ये कोणाचं चुकतंय, कोणाचं बरोबर आहे. शिंदेच्या शिवसेनेला भाजप वाटण्याची अक्षता लावतंय का, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.